Good morning, students. Today I am going to start new chapter of your 12th standard, that is reconstitution of partnership, in that admission of partner. तिसऱ्या टॉपिकला मी सुरुवात करत आहे. त्यापूर्वी फायनल अकाउंट अँड NPO असे दोन टॉपिक्स आपण कंप्लीट केलेले आहेत. तर त्याचे सगळे प्रॉब्लेम सगळ्यांनी सॉल्व करायचे आहेत. काही क्वेरी असेल तर मला तुम्ही विचारू शकता. ओके, नाउ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. आणि त्याच्यामध्ये परत रिकॉन्स्टिट्यूशनचं व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन अँड ऑल्सो इन दॅट फर्स्ट वी लर्न ॲडमिशन ऑफ पार्टनर. की पार्टनरशिपमध्ये एखाद्या पार्टनरचं नवीन ॲडमिशन झालं, एखाद्या पार्टनरने नवीन त्या पार्टनरशिपमध्ये समजा एखादा पार्टनर ॲडमिट झाला, तर त्या पूर्ण पार्टनरशिपमध्ये काय काय चेंजेस होतात, त्यांचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल किंवा त्यांचं कॅपिटल असेल, तर त्याच्यामध्ये खूप सारे बदल होतात. आणि हे कोणते कोणते बदल आहेत किंवा नक्की ॲडमिशन ऑफ ए पार्टनर म्हणजे नक्की काय आणि त्याचा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व करायचा. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जो काही ॲडमिशन ऑफ ए पार्टनरमधला जो काही थेअरी पार्ट आहे तर त्याच्याबद्दल सांगणार आहे आणि एक कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट कसं करायचं तर याच्या एवढंच मी तुम्हाला या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. तर पहिल्यांदा बघूया आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. तर फर्स्ट वी लर्न व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन. तर चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप जे काही आहे पार्टनर, आता आपण 12th बघतोय की आपण फायनल अकाउंट जे बघितलं इट इज ऑल्सो फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फॉर्म. देन आपण NPO बघितलं, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, अकाउंट्स ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. देन इन थर्ड चॅप्टर ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. आणि त्या पार्टनरमध्ये काय आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. याचा अर्थ चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप जे आहे, पार्टनरशिप ऑर्गनायझेशन जे असतं, फॉर्म असते, तर त्याच्यामध्ये काय होतं की चेंज केलं जातं. पूर्णपणे ती फॉर्म आहे ती नवीन पद्धतीने ती मॉडिफाय केली जाते. तर अशा त्याला काय म्हटलेलं आहे रिकॉन्स्टिट्यूशन. आपल्याला 12th आता रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप याच्या अंडर आपल्याला 3 टॉपिक बघायचे आहेत. ते कोणते कोणते आहेत तर ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर अँड डेथ ऑफ ए पार्टनर. पहिलं रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ ए पार्टनर हे आपलं मेन टायटल आहे आणि त्याच्या अंडर आपण बघणार आहे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, त्यानंतर रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर अँड डेथ ऑफ ए पार्टनर. की आपल्याला टेस्टला जे काही बोर्डला एक्झामला जे काही प्रॉब्लेम सोडवायचे आहे तर तुम्हाला ॲडमिशन असणार आहे. ॲडमिशनवरती प्रॉब्लेम असू शकतो, रिटायरमेंट आणि डेथ हे एकमेकाला ऑर असतात. तर ते नक्की कोणाला ऑर असेल किंवा नक्की याच्यामध्ये कंपल्सरी कोण असेल तर हे सगळं आपल्याला जेव्हा तुमचं पेपर पॅटर्नचं ॲनालिसिस होईल त्यानंतर आपल्याला ते कळेल. तर पहिल्यांदा बघूया आपण चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. तर हे पार्टनरशिपचं जो काही फॉर्म आहे, ऑलरेडी एखादी पार्टनरशिप सुद्धा एक्झिस्ट असेल आणि त्याच्यामध्ये परत चेंज का केलं जातं तर त्याच्यामध्ये बघा आम्ही डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन दिलेले आहेत. पहिला आहे चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स. कधी कधी काय होतं की जे पार्टनर्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय केलं जातं की एखादा पार्टनर असेल तर तो दुसऱ्या पार्टनरचा शेअर काय करतो टेक ओव्हर करतो. आणि अशा वेळेला काय होतं त्यांचा जो काही ओल्ड जो काही रेशो आहे प्रॉफिट शेअरिंग तर तो काय होतो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो काय होतो चेंज होतो. आणि मग त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये त्या पार्टनरशिप आहे ती रिकॉन्स्टिट्यूट करावी लागते. म्हणजेच काय की ती पार्टनरशिपचा जो फॉर्म आहे तो टोटली चेंज होतो. एक जरी पार्टनर त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला, पार्टनरशिपमध्ये थोडा जरी त्याच्यामध्ये चेंज केला गेला तर काय करावं लागतं रिकॉन्स्टिट्यूशन करावं लागतं. ती पार्टनरशिप आहे ते रिकॉन्स्टिट्यूट म्हणजेच मॉडिफाय करावी लागते. तर त्याच्यामध्ये बघा आता चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. जर का एक्झिस्टिंग पार्टनर जे असते समजा ABC हे समजा ABC हे समजा 3 पार्टनर्स असतील आणि त्याच्यापैकी समजा ह्या Bने समजा जरी ठरवलं की त्याचा जो प्रॉफिट शेअरिंग आहे तर तो चेंज करायचा आहे तरीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला ती पार्टनरशिप काय करावी लागते रिकॉन्स्टिट्यूट करावी लागते. देन ॲडमिशन. देन सेकंड फॉर्म इज ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. की कधी कधी काय होतं की एखाद्या पार्टनरचं एखाद्या नवीन ग्रुपमध्ये काय करावं लागतं ॲडमिशन करावं लागतं. ॲडमिशन का करावं लागतं तर समजा बिकॉज A and B आर पार्टनर्स. बघा काय सांगते की ॲडमिशन का केलं जातं किंवा ॲडमिशन म्हणजे नक्की काय. तर समजा एखादी पार्टनरशिप फॉर्म आहे
तर त्याच्यामध्ये ऑलरेडी ए अँड बी हे दोन पार्टनर्स आहेत. तर जेव्हा समजा ए हॅज इंट्रोड्यूस ब्रिंग 1 lakh रुपीज कॅपिटल अँड बी 50,000 असं समजा त्याने कॅपिटल आणलेलं आहे. पण काय झालं फ्युचरमध्ये जेव्हा ए आणि बी हा त्यांचा बिझनेस आहे ए अँड बी कंपनी समजा असेल ए अँड बी कंपनी, तर हे काय ए अँड बी कंपनी असे समजा त्यांची पार्टनरशिप फर्म असेल, तर ते काय समजा हे 1 lakh एने कॅपिटल आणलेलं आहे, बीने समजा 50,000 कॅपिटल आणलेलं आहे. पण काय होतं फ्युचरमध्ये समजा त्यांना तो बिझनेस त्यांचा एक्सपांड करायचा आहे, तो समजा वाढवायचा आहे, इन्क्रीज करायचा आहे. मग अशा वेळेला त्यांना हे एवढं कॅपिटल पुरेसं नाही, बरोबर ना. तर त्याला त्याच्यामध्ये आणखी कॅपिटल काय त्यांना कॅपिटल आहे ते रिक्वायर्ड आहे, मोर कॅपिटल इज रिक्वायर्ड. दॅट्स वाय दे ॲग्रीगेट अशा वेळेला ते काय करू शकतात त्यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये एखाद्या नवीन पार्टनरला त्याच्यामध्ये घेऊ शकतात. समजा सी आर मिस्टर सी हे समजा नवीन पार्टनर म्हणून त्या फर्ममध्ये समजा जॉईन झाले, तर काय होऊ शकतं की त्यांची हा नवीन पार्टनर जेव्हा बिझनेसमध्ये त्यांच्या नवीन त्या फर्म एक्झिस्टिंग फर्म आहे पार्टनरशिप फर्म आहे ती ऑलरेडी एक्झिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये समजा सी हा नवीन पार्टनर आला, तर काय होऊ शकतं की त्याच्यामध्ये हा एकट्याला काय आणू शकतो, हा एकट्याला कॅपिटल घेऊन येणार आहे, बरोबर. नवीन पार्टनर जेव्हा फर्ममध्ये ॲडमिट होणार आहे तर तेव्हा तो येत असताना नवीन कॅपिटल घेऊन येणार आहे. त्यासोबतच हे जे कॅपिटल आहे तर ते कॅपिटल आपल्याला काय होऊ शकतं आणि जे काही एक्झिस्टिंग पार्टनरशिप आहे तर त्याच्यामध्ये ते नवीन कॅपिटल समजा त्याने आणलं तर त्या पार्टनरशिप फर्म आहे ती परत त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये एक्सपांड करता येतो. आणि त्यासाठी पार्टनरशिपमध्ये ॲडमिशन ऑफ अ पार्टनर हे आपल्याला करावं लागतं. नवीन पार्टनरना ॲडमिशन देणं गरजेचं असतं. समजलं सगळं व्हॉट इज द मीनिंग ऑफ ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. तर पार्टनरशिपमध्ये एक्सपान्शन करायचं असेल किंवा आणखी कोणती रिझन्स असतील तर त्याच्यामध्ये नवीन पार्टनर त्याच्यामध्ये घेतला जातो आणि त्या पार्टनर आल्याच्यानंतर जी काही पार्टनरशिप जी काही टोटल जी काही फर्म आहे तर एखादा नवीन पार्टनर जेव्हा त्या फर्ममध्ये येतो तेव्हा तो टोटल फर्म काय होतो चेंज होतो आणि त्या चेंज होतो त्याला काय म्हणतात रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ ए पार्टनरशिप. कळलं. त्यानंतर आहे रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. रिटायरमेंट समजा एखादा पार्टनर समजा ए बी अँड सी हे समजा 3 पार्टनर्स असतील आणि समजा काही कारणाने काय झालं समजा हा सी आहे तर तो पार्टनरशिपमधून रिटायर झाला. आता सी जर का रिटायर झाला तर कोण उरणार आहे, ए आणि बी हे दोघेच पार्टनर उरणार आहेत आणि मग अशा वेळेला त्या पार्टनरशिप काय होते टोटली चेंज होते आणि त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. आता हे चेंज झाल्याच्यानंतर अकाउंटिंग प्रोसिजर कशी आहे ते आपण रिटायरमेंट नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे. आता आपण या टॉपिकमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर हे बघणार आहोत. त्यानंतरचं फॉर्म आहे डेट ऑफ ए पार्टनर. समजा ए बी सी हे पार्टनर आहे आणि त्याच्यापैकी समजा बी हा पार्टनर आहे तर त्याची समजा ॲक्सिडेंटली किंवा अगदी अचानकपणे समजा त्याची डेथ झाली असेल तरीसुद्धा काय होतं की ए आणि ए बी सी हे 3 पार्टनर आहेत आणि त्यांची ती फर्म आहे आणि त्याच्यामध्ये समजा हा बी हा जर का एक्झिट झाला किंवा त्याची डेथ झाली तर काय होऊ शकतं ए आणि सी हे 2च पार्टनर त्याच्यामध्ये होऊ शकतात आणि त्यामुळे परत जी काही पार्टनरशिप आहे तर त्याचं पूर्ण काय होतं जे काही फॉर्म आहे तर तो चेंज होतो आणि त्याला काय म्हटलं जातं रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. ओके. तर दीज आर द फॉर्म्स ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये पहिलं होतं चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स, देन ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर अँड डेथ ऑफ ए पार्टनर. नाव ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. तर ह्यात हे जे काही फॉर्म्स आहेत ते ज्याच्यामुळे ती पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूट करावी लागते तर त्यापैकी आपला पहिला जो काही फॉर्म आहे तो ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. तर ते आपण याच्यामध्ये तुम्हाला मी सुरुवातीमध्ये सांगणार आहे. तर आपला हा बोर्डच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. लास्ट इयरला याच्यावरती 10 मार्क्सचं तुम्हाला क्वेश्चन विचारलं जात होतं पण यावर्षी पण तो 10 मार्क्सचाच क्वेश्चन असणार आहे. तर बघूया किंवा रिटायरमेंटला डेट ऑर असू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न कसं होतं त्याच्यावरती ते डिपेंड राहील. ते आपण नेक्स्ट तुम्हाला ते सांगितलं जाईल. तर आता पहिल्यांदा बघूया आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर की फर्ममध्ये एखाद्या पार्टनरचं ॲडमिशन म्हणजे काय नक्की त्याचं आधी मिनिंग बघूया. ॲडमिशन ऑफ पार्टनर मीन्स
According to Indian Partnership Act 1932, Section 31, bracket मध्ये 1, a person can be admitted as a new partner only with the consent of all existing partners unless otherwise agreed upon. काय सांगितलं बघा, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 हे सगळ्यांनी लक्षातच ठेवायचं आहे. सेक्शन 31(1) काय म्हणतो की ए पर्सन कॅन बी ॲडमिटेड ॲज अ न्यू पार्टनर, की एखादी व्यक्ती एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट होऊ शकते. याचा अर्थ ती त्या पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर म्हणून जॉईन होऊ शकते ओनली विथ द कन्सेंट ऑफ ऑल एक्झिस्टिंग पार्टनर्स. जर का इतर जे काही पार्टनर्स आहेत तर त्यांनी समजा कन्सेंट दिली, त्यांनी जर का परमिशन दिली तरच तो पार्टनर आहे, नवीन व्यक्ती आहे तर ती त्या पार्टनरशिपमध्ये जॉईन होऊ शकते. अनलेस अदरवाईज ॲग्रीड अपॉन, किंवा जर का त्यांच्यामध्ये तशी ॲग्रीमेंट झालेली असेल सुरुवातीलाच की मी 5 वर्षानंतर तुमची फर्म जॉईन करेन किंवा 10 वर्षानंतर मी समजा तुमच्या फर्ममध्ये येईल, असं जर का त्यांची ॲग्रीमेंट झालेली असेल तरच ती व्यक्ती त्या फर्ममध्ये काय होऊ शकते, जॉईन होऊ शकते. समजलं? म्हणजे समजा आता ए बी दोन्ही पार्टनर आहेत, ए आणि बी, आणि त्याच्यामध्ये समजा त्याला सी या पार्टनरला समजा यांच्यामध्ये यायचं असेल तर ह्या दोघांची पण त्याला काय पाहिजे, कन्सेंट पाहिजे, परमिशन पाहिजे. आणि जर का परमिशन या दोघांनी जर का परमिशन दिली तरच हा सी हा पार्टनर आहे तो यांच्या फॉर्ममध्ये काय होऊ शकतो, येऊ शकतो. कळतंय? किंवा त्यांच्यामध्ये हा ए आणि बीमध्ये किंवा ह्या तिघांमध्ये समजा ॲग्रीमेंट झालेली असेल की मी आफ्टर 5 years, आफ्टर 10 years आय कॅन जॉईन युअर फर्म, असं जर का त्यांनी ठरवलेलं असेल तरच मग काय होऊ शकतं, सी हा त्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये येऊ शकतो. कळलं? देन मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट दिली, मी तुम्हाला इथे जर्नल एंट्री दिलेली आहे बघा सगळ्यांनी. कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर इन कॅश, की खूप इम्पॉर्टंट आहे की जेव्हा एखादा पार्टनर समजा पार्टनरशिप फॉर्ममध्ये येत असेल, त्या एक्झिस्टिंग पार्टनरशिपमध्ये समजा तो येत असेल तर तो येताना कॅपिटल आणतो, बरोबर ना. हे कॅपिटल आहे तर ते एकतर तो कॅशमध्ये आणतो किंवा एकतर तो असेटमध्ये आणू शकतो, बरोबर ना. कधी कधी काय होतं, एखादा पार्टनर थोडं कॅश आणतो, थोडे असेट्स आणतो. तर त्यांनी समजा कॅश आणली, एखाद्या नवीन पार्टनरने समजा ब्रॉड कॅश इन पार्टनरशिप, जर का नवीन पार्टनरने समजा येत असताना कॅश आणली तर जर्नल एंट्री काय होती बघा, कॅश बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सगळ्यांनी जे काही जर्नल एंट्री आहे ती पाठ करायची आहे. कॅश बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजेच काय की हे पण तुम्हाला सांगते की नवीन पार्टनरचं जे आपण कॅपिटल अकाउंट ओपन करतो पार्टनर्सचं, तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते. पार्टनर्सचं आपण जे कॅपिटल अकाउंट ओपन करतो, पर्टिक्युलर्स ए बी एंड सी, आणि परत इकडे ए बी सी आणि पर्टिक्युलर्स, हे डेबिट आणि हे क्रेडिट, बरोबर. हे कॅपिटल अकाउंट आहे पार्टनर्सचं. हे अशा पद्धतीने तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे. ते तुम्हाला नंतर जेव्हा प्रॉब्लेम सोडवणार आहे तेव्हा मी तुम्हाला ते दाखवणार आहे. बघा ए बी आणि सी हे 3 पार्टनर्स आहेत. तर समजा नवीन पार्टनर म्हणजे हा सी हा समजा न्यू पार्टनर आहे याच्यामध्ये, सी इज न्यू पार्टनर अँड ही ब्रिंग्स कॅपिटल इन कॅश. समजा त्यांनी कॅशमध्ये येत असताना पार्टनरशिपमध्ये कॅशमध्ये कॅपिटल आणलं तर एंट्री काय होते, कॅश बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅश बँक अकाउंट डेबिट आहे टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजेच काय, न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला क्रेडिट करायचं आहे. म्हणून न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला इथे बाय कॅश बँक अकाउंट, आणि न्यू पार्टनर कोण आहे, सी, आणि समजा याने आणले असतील समजा 50,000 तर याच्या कॉलममध्ये लिहिले 50,000. कळलं? तर अशा पद्धतीने ती एंट्री आहे आणि ती एंट्री आपल्याला इथे काय करायची असते, त्याचं ॲप्लिकेशन मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर्नल एंट्री तुम्हाला पाठ करायची आहे की कॅश बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि समजा त्या पार्टनरने कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर इन असेट, जे असेटमध्ये काही समजा त्यांनी कॅपिटल आणलं असेल तर जर्नल एंट्री होते कॅश बँकच्या ऐवजी असेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजेच काय, कॅश आणले असेल तर कॅश, असेट आणले असेल तर असेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याचाच अर्थ काय की असेट्स कम्स इन द बिझनेस अँड न्यू पार्टनर इज द गिवर, बरोबर. असेट्स कम्स इन द बिझनेस अँड न्यू पार्टनर इज द
गिव्हन म्हणून इथे काय येणार बाय असेल आणि त्याच्या कॉलममध्ये काय अमाऊंट असेल ते आपण इथे लिहिणार, बरोबर ना. बाय असेल म्हणजेच मग त्याच्यामध्ये मशिनरी असेल, आणखीन कोणती असेल जसं कॉम्प्युटर असेल, काही कळलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ॲडमिशन ऑफ पार्टनर त्याच्यामध्ये बेसिक आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲडमिशन. ॲडमिशन असेल तर एखादा पार्टनर त्या पार्टनरशिपमध्ये जर का जे काही एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत तर त्यांनी जर का कन्सेंट दिली, त्यांनी जर का परमिशन दिली तरच तो त्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि त्यानंतर हे जर्नल एंट्री खूप इम्पॉर्टंट आहे. समजा त्यांनी कॅशमध्ये आणले असेल कॅपिटल तर कॅश बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि असेट्स asset account debit to new partners capital account आणि त्याचं ॲप्लिकेशन मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. ओके. नाव ॲडमिशन असू दे, रिटायरमेंट असू दे किंवा डेथ असू दे तर त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असं आहे की कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो म्हटलेलं आहे तर त्याला काय म्हणतात न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक प्रॉब्लेम वाचून दाखवते आणि त्याच्या आधारे आपण तो प्रॉब्लेम मी तुम्हाला कसं न्यू रेशो काढायचं ते सांगते. तर त्याच्यामध्ये बघा मोहन अँड गणपत तुमचे टेक्स्टबुक पेज नंबर 127 त्याच्यावरती तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो म्हटलेला आहे. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. त्यांचा रेशो किती दिलेला आहे. मोहन आणि गणपत हे ओल्ड पार्टनर्स आहेत म्हणजेच एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत आणि त्यांचा रेशो दिलेला आहे 2:3. दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स आणि त्यांनी कोणाला ॲडमिशन दिलेलं आहे. चंद्रकांतला त्याने न्यू पार्टनर म्हणून त्यांच्या फॉर्ममध्ये घेतलेला आहे आणि तो एकाला त्याला शेअर किती आहे 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट आणि त्याला पूर्ण पार्टनरशिप फॉर्ममध्ये त्याला 1/4 शेअर मिळणार आहे. The new profit sharing ratio of Mohan, Ganpat and Chandrakant will be as under. आणि मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्हाला तो रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर बघा आता मी तुम्हाला इथे रेशो कॅल्क्युलेट करून दाखवते. काय सांगितलं बघा मोहन अँड गणपत आर पार्टनर्स ओल्ड पार्टनर्स म्हणजेच ओल्ड रेशो त्यांचा दिलेला आहे 2:3. बरोबर. म्हणजे थोडी बोर्डला मला जागा कमी होती म्हणून मी काय केलं त्या पार्टनरची नावं दिली नाही आहे. तर हा 2 कोणाचा आहे तर मोहनचा आहे आणि 3 कोणाचा आहे तर गणपतचा आहे. ओके. तर त्यांचा ओल्ड रेशो आहे 2:3. 2:3चं आपल्याला कन्वर्जन कसं करून घ्यायचं आहे बघा. 2 + 3 म्हणजे किती झाले 5. बरोबर. 2 + 3 5 म्हणजे किती 2/5 अँड 3/5. हे तुम्ही 10 पर्यंत शिकलेलं आहे. बरोबर ना. 2:3चं आपण काय केलं कन्वर्जन करून घेतलं 2/5 3/5. हे 5 कुठून आले तर 2 + 3 म्हणजेच 5. 2 + 3 5. ओके. नाव न्यू पार्टनर शेअर. न्यू पार्टनरचा शेअर तुम्हाला दिलेला आहे 1/4. तो मी इथे लिहून घेतला 1/4. ओके. नाव बॅलन्स ऑफ 1 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला फाइंड करायचं आहे. बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. काय झालं फॉर्म्युला बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. हा तुम्हाला पाठच करावा लागेल. बॅलन्स ऑफ 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. तर 1 लिहून घेतला 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर किती आहे 1/4. 1/4 लिहिलं. आता तुम्हाला 1/4 याचा त्याला 1 डिवायडेड बाय 1 मायनस 1/4 इज इक्वल टू 4 मायनस 1 डिवायडेड बाय 4. याचा अर्थ 4 मायनस 1 3 4 as it is, that is balance of 1 is equal to 3/4. okay, balance of 1 is equal to 3/4. कसा आला संबंध सगळ्यांना परत एकदा सांगते. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर इज 1/4. हे दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. बरोबर. आता 1 हे सिंगल 1 होतं म्हणून मी त्याच्या खाली परत 1 लिहिला. 1/1 मायनस 1/4 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4 × 1 4 1 × 1 1 4 minus 1 divided by 4 × 1 4. okay, 4 minus 1 3 and 4 in as it is 3/4. it is the balance of 1. now new ratio हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला पाठ करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू
बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 आपण काढून घेतलेला आहे. आता न्यू रेशो आपल्याला काढायचा आहे. न्यू रेशो म्हणजेच काय की न्यू PSR म्हणतात, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. ओल्ड रेशो बघा किती दिलेला आहे 2/5 बरोबर ना. मोहनचा रेशो आहे 2/5. इथे मी लिहून घेते मोहन आणि हा कोण आहे गणपत. हां तर बघा आता 2/5 इंटू बॅलन्स ऑफ 1 3/4. 2 इंटू 3 6. 5 इंटू 4 20. ओके 2 इंटू 3 6. 5 इंटू 4 20. देन गणपत ओल्ड रेशो किती आहे 3/5. 3/5 इंटू 3/4. 3 इंटू 3 9. 5 इंटू 4 20. ओके बघा आता न्यू प्रॉफिट न्यू पार्टनर्स रेशो. आता आपल्याला जो काही नवीन पार्टनर त्याने घेतलेला आहे चंद्रकांत, तर चंद्रकांतचा रेशो काढायचा आहे. त्याचा शेअर किती आहे 1/4 शेअर आहे. पण आता त्याचा रेशो किती आला 5/20 आला. तर मी तुम्हाला एक सोपी थोडीशी ट्रिक सांगते की टोटल शेअर किती झाला आहे बघा 20 बरोबर ना. त्या फर्मचा जो शेअर आहे तर तो रेशो किती झालेला आहे टोटल रेशो 20 झालेला आहे. त्याच्यापैकी जे ओल्ड पार्टनर्स आहेत एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत तर त्यांनी किती घेतलेलं आहे 6 + 9 म्हणजे किती झाले 15 गेले. म्हणजे किती होते बघा 20 मायनस या दोघांचा शेअर होता 15 तो मायनस केला म्हणजे किती राहिला 5 राहिला बरोबर ना. म्हणून 5/20 हे काय झालेलं आहे न्यू पार्टनरचा शेअर झालेला आहे रेशो झालेला आहे. अशा पद्धतीने आपण काढून घेतलं 6/20 9/20 5/20. मग ते आता परत आपण त्याचा कन्वर्ट करून घेऊया. न्यू PSR इज इक्वल टू 6:9:5. 6:9:5. तर अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे इथे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. समजलं. पहिल्यांदा बॅलन्स ऑफ 1 हा फॉर्म्युला पार्ट करा 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर अँड देन न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा रेशो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवणं खूप इझी आहे. ओके थँक्यू.